घेणार आहे, थोडस लावायचं आहे पॅनला तेल. कांद्याचा कलर आपला बदललेला आहे. 1 चिमटी मी इथे हिंग घातलाय, अर्धा टीस्पून इथे हळद घालायची आहे आणि 1 टीस्पून मी इथे घालते रस्सा भाजी मसाला. इथे आता आपल्याला घालायची चवळी. गरजेनुसार आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. गरजेनुसार आपण इथे पाणी घातलेले. थोडीशी आता आपल्याला कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे आपलं दुसरं घावण पण तयार झालेलं आहे. इथे आपली चवळीची आमटी खळखळून उकळलेली आहे. ओट्सचे घावण, सोयाबीनची चटणी, चवळीची आमटी, सोयाबीनची चटणीची संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. जरूर बघा. हेल्दी आणि टेस्टी चटणी आहे.